हे राज्यकर्ते एकदम नालायक आहेत, हे सर्व आपल्याला वाऱ्यावर सोडून देतात. एक बंटी पाटील आहे, शाहू महाराज सोडले तर सगळे आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही आव्हान करा की तुमची भूमिका द्यायला. आणि मला वाटतं की कोल्हापूरचा माणूस एकदा पेटला. टोलच्या वेळा काय झालं बघितलं. देशात असं झालं नाही कुठे. हे जर झालं तर पुराची आत्ता असलेली तीव्रता दुप्पट होईल. आणि त्या महामार्गावर तुम्हाला हॉटेल काढायचे आहेत, त्या महामार्गावर तुम्हाला बेरबार काढायचे आहेत, त्या महामार्गावर ही सगळी कुठली मुळशी पॅटर्न सारखी संस्कृती आणायची आहे. कोल्हापूर जिल्ह्याचा जीव ज्याच्यात आहे, ज्याच्यात ताकद आहे, ते सगळं हृदय आपलं नष्ट करायला जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. वाहतुकीची गैरसोय आहे म्हणून समर्थन होऊ शकत नाही. बरं, ह्याच्यामधनं होणारं नुकसान तुम्ही भरून काढू शकत नाही. 27,000 एकर जमीन तुम्ही घेणार आहात, त्याच्यात तुमचं होत नाही. आणि कोल्हापूर, सांगली, सातारा जिल्ह्यात तर आणखीन कठीण काळ आहे, ज्याचा महापौरांचा मी उल्लेख केला. केंद्रात जे बसलेलं सरकार आहे त्या सरकारला विरोध आवडत नाही. तुम्ही एखाद्या विरोधात पोस्ट जरी केली तर तुमच्यावर केस दाखल करतात. यांनी मात्र कुणाला काही म्हणलं तर चालतं. त्यामुळे ह्या सरकार विरोध त्यांना आवडत नाही, कारण यांच्या मानसिकतेतच डिक्टेटरशिप, ज्याला हुकुमशाही वृत्ती म्हणतो, ती हुकुमशाही वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीच्या जोरावर हा रस्ता मी करणारच कोण नाही म्हणते बघतो. मागच्या वेळेला निवडणुका होत्या, लोकसभेला निवडणुकीला भरपूर मार बसला, म्हणून लोक विधानसभेला त्यांनी निर्णय बदलला आणि दाखवलं तुम्हाला. आणि तुम्ही बी डोकेही पाहिले. पण आहे की शासनाने तोडणं घेता करून दाखवा हा रस्ता एका दिवसात रद्द करते. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तोडणं घेता करून दाखवा. शासनाने घरावर पैसा चुजवले आणि करावं बघूया. हे BOT तत्वावरचं सूत्र, ते सूत्र विकास करण्यासाठी वापरत नाहीत. आता ते स्वतः कमिशन खाण्यासाठी वापरतात, म्हणून ह्याला विरोध केला पाहिजे. महाराष्ट्राचा विकास हा रस्त्याने किंवा ह्या राज्यकर्त्यांच्यामुळे झालेला नाही, लोकांच्यामुळे झाला आहे. 7 घाट आहेत आपल्याला बघायला जायला, काय अडचण आहे आपल्याला बघायला जायला. मॉडेल तर आहे ते आहेच, ही लुटायचंच मॉडेल आहे, लुटण्यासाठीच आहे ते. जो नॅशनल हायवे जाणार आहे तो पोट फाडून जाणार आहे, आपलं पोट फाडून जाणार आहे, कारण ह्या नद्या म्हणजे आपले पोट आहे. ते शिवाजी महाराज आणि संभाजी महाराज यांना अभिवादन. शिवसेनेचे संस्थापक बाळासाहेब ठाकरे यांच्या स्मृतीला अभिवादन. व्यासपीठावरील सर्व पदाधिकारी आणि उपस्थित शिवसैनिक बंधू भगिनींनो, एका वेगळ्या विषयावर बोलण्यासाठी आपण इथं आज जमलेलो आहोत. शक्तीपीठ महामार्गाचा विषय गेली काही वर्ष गाजतो आहे आणि पहिल्यांदाच कोल्हापूर जिल्ह्यानेच तो हाणून पाडला. पुन्हा तो डोकंवर काढतो आहे, पुन्हा आपल्याला तो हाणून पाडावा लागणार आहे. शक्तीपीठ विरोध का करायचा शक्तीपीठ महामार्गाला, हे आपण समजून घेतलं पाहिजे असं माझं मत आहे. कारण महाराष्ट्रामध्ये जे काही महामार्ग तयार होत आहेत ते सर्व महामार्गांचं मॉडेल जे आहे, त्याचं अर्थकारण जे आहे ते सगळं सारखंच आहे. म्हणजे सरकारने महामार्गाची आखणी करायची, त्याचे टप्पे तयार करायचे, ते कंत्राटदारांना करायला द्यायचं, सरकारने हमी घ्यायची आणि बँकांनी त्यांना फायनान्स करायचा. म्हणजे त्यांनी गुंतवणूक करायची, सरकारची काहीच गुंतवणूक नाही. आणि तो जो पैसा आहे तो व्याजासह आपण फेडायचा. आपण म्हणजे कोण? आपण सर्वजण. तुम्ही सर्वजण बोलताना प्रत्येक वेळेला म्हणतायत की शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे, शेतकऱ्यांची जमीन जाणार आहे, हे नक्की आहे. पण कोल्हापूर जिल्ह्यातल्या प्रत्येक माणसाला याचे पैसे द्यावे लागतात. शक्तीपीठ महामार्गासाठी 1,15,000 कोटी रुपयाचा खर्च आता त्याने अपेक्षित धरला. 1,15,000 चे 1,50,000 कधी होतील हे तुम्हाला कळणार नाही नंतर. आणि ते 1,50,000 कोटी पुढचे 30 वर्ष व्याजासह आणि त्या रस्त्याच्या मेंटेनन्ससह तुम्हा आम्हाला सगळ्यांना परत करायचे. शासनाने काहीच परत करायचे नाही. जी गाडी आपण घेतो त्याच्यावर 40-42% टॅक्स भरतो. मी गेल्या वर्षी 12 लाखाची गाडी घेतली, 4 लाख रुपये गव्हर्नमेंटला गेले. मी रोज 1 लिटर पेट्रोल वापरतो, त्याचे 48 रुपये सरकारला जातात.
आणि मी ज्या रस्त्यावर जातो तिथं किलोमीटरला 5 रुपये द्यायचे. बाकीचे टॅक्स तर देतोच आपण सगळे, पण ह्या रस्त्याच्या याच्यातून पेट्रोल डिझेल आणि गाड्या याच्यातून किती प्रमाणात लूट करायची आपली, त्याला काही मर्यादा राहिलेली नाही. मगाशी कोणीतरी उल्लेख केला की मुंबई पुणे महामार्गाचा. बाळासाहेब ठाकरेंनी तो विषय खूप गांभीर्याने घेतला आणि तो खूप गंभीर विषय होता. आणि तो विषय सोडवण्यासाठी अशाच मॉडेलचा उपयोग करून लोकांच्याकडनं पैसे घेऊन तो रस्ता केला. जरूर रस्ता करायला पाहिजे, असे रस्ते झाले पाहिजे. शासनाकडे इतका पैसा नाही की जेणेकरून तुम्हाला इतक्या मोठ्या प्रमाणात लवकरात लवकर रस्ते करून तुम्हाला सुविधा उन्नत करून देण्याइतके पैसे नाहीत. म्हणून लोकांनी पैसे दुसऱ्या पद्धतीनं परत भरायचा, म्हणजे एक प्रकारे आणखीन टॅक्स वाढवून घ्यायचा आपण आणि तो रस्ता करून घ्यायचा. आता ते एक जे मॉडेल झालंय ते मॉडेल आता रस्ते करण्याचं नाही, विकासाचं नाही, ते मॉडेल आता पैसे मिळवण्याचं साधन झालंय. त्यातून पैसे मिळवायचे, कुठेही रस्ता तयार करायचा, कुठेही रस्ता टाकायचा. तुम्ही शक्तीपीठ महामार्ग म्हणताय, रवीजी दुसरा एक मुंबईत रस्ता करावा लागेल. आता जाहीर केलंय त्यांनी विरार ते अलिबाग असा रस्ता करायचा आहे. 16 पदरी रस्ता करायचा आहे. त्याच्यामधनं बुलेट ट्रेन पण घालायची आहे. 128 किलोमीटरचा रस्ता आहे. एका किलोमीटरला 3000 कोटी रुपये खर्च आहे. एका किलोमीटर म्हणजे 1,000 मीटर, त्याला 3000 कोटी म्हणजे एका मीटरला 3 कोटी रुपये खर्च करणार आहे. आणि त्याचं एकूण बजेट होते 3,84,000 कोटी. अशा पद्धतीचं मला सांगा, विरारहून अलिबागला कोण चाललाय? पण नाही. आता ठिकठिकाणी असे काही प्रकल्प तयार करायचे, कारण आम्ही विकास करतोय आपल्या देशाचा. महाराष्ट्राचा विकास हा रस्त्याने किंवा ह्या राज्यकर्त्यांच्यामुळे झालेला नाही, लोकांच्यामुळे झाला आहे. लोकांनी महाराष्ट्राला समृद्ध केलंय. महाराष्ट्राला समृद्ध करण्यामध्ये शिवसेनेचा फार मोठा वाटा आहे. त्याच्यामध्ये कोल्हापूर आणि मुंबई आघाडीवर आहे. मुंबई महाराष्ट्राला मिळाली पाहिजे याच्यासाठी रक्त सांडणारे मराठी भाषिक लोक होते, जे गिरणी कामगार होते, ते सगळे पश्चिम महाराष्ट्र आणि कोकणात गेलेले लोक मुंबईतले होते, ते लढत होते. मुंबईतले भांडवलदार लढत नव्हते. त्यांचा विरोध होता. उलट ते म्हणत होते की आम्हाला महाराष्ट्राशी तोडा आणि आम्हाला वेगळं मुंबई तयार करा, म्हणजे आमचं साम्राज्य तयार होईल आणि त्याच्यावर आम्ही जगू. पण मुंबई मिळवली आणि मुंबई नंतर सर्वात मोठं आंदोलन कुठं असेल संयुक्त महाराष्ट्राचं, तर ते कोल्हापुरात होतं. आणि कोल्हापूर त्यासाठी सतत लढत आलेला आहे. म्हणून मी म्हणतो की कोल्हापूर आणि मुंबईनं महाराष्ट्र निर्माण केला आणि ते तयार केला. मुंबई महाराष्ट्राला मिळाली म्हणून आज महाराष्ट्र 1 नंबर आहे. आज जीएसटी जो सरकारला मिळतो, 2.25 लाख कोटीचा जीएसटी केंद्र सरकारला मिळतो. त्यातनं महाराष्ट्र 28,000 कोटी रुपये जीएसटी देतो दर महिन्याला, म्हणजे जवळपास 900 कोटी रुपये दर दिवसाला. ह्या देत असलेला जीएसटी महाराष्ट्र देतो. 2 नंबरचं राज्य कुठलं आहे? कर्नाटक आहे. आपण देतो 28,000 कोटी. 2 नंबर कर्नाटकाचा नंबर किती आहे माहिती आहे? 13,000 कोटी. पहिल्या आणि दुसऱ्यामध्ये दुपटीचा फरक आहे. का फरक आहे? कारण महाराष्ट्र विकसित आहे. महाराष्ट्र विकसित झालाय. महाराष्ट्र विकसित करण्यासाठी यशवंतराव चव्हाणांसारख्या लोकांनी त्यावेळेला घेतलेली जी काही धोरणं होती, 1900 महाराष्ट्र स्थापना झाल्यानंतरच औद्योगिक विकास महामंडळ स्थापन करण्यात आलं, औद्योगिकीकरण करण्यात आलं. त्या औद्योगिकीकरणाला महाराष्ट्रानं जमिनी दिल्या. आज ज्या वसाहती सगळीकडे तुम्हाला दिसत आहेत, पुण्याच्या ठिकाणी दिसत आहेत, पुण्याचं IT केंद्र दिसतंय. महाराष्ट्रामध्ये मोटरसायकल आणि 4 व्हीलर तयार करतात. त्याचं उत्पादन जे आहे 35% उत्पादन एका महाराष्ट्रात होत आहे. 40%चं साखरेचं उत्पादन एका महाराष्ट्रात होत आहे. 32% कापसाचं उत्पादन एका महाराष्ट्रात होत आहे. म्हणजे 1/4 उत्पन्न जे मेजर जे उत्पन्न आहे, महत्वाचं जे उत्पन्न आहे, ते महाराष्ट्रात होत आहे. आणि महाराष्ट्र विकसित झालाय याचं कारण इथल्या लोकांनी कष्ट करून उभं केलेलं आहे. आज कोल्हापूर जिल्ह्याचं तुम्ही उदाहरण घ्या. पहिल्या 5 जिल्ह्यामध्ये दरडोई उत्पन्नामध्ये कोल्हापूर जिल्हा आहे. कोल्हापूर जिल्हा जर तुम्ही बघितलं तर प्रत्येकाला बाहेरच्या महाराष्ट्रातल्या लोकांना वाटते, मी महाराष्ट्रात अनेक ठिकाणी फिरतो तेव्हा वाटतं की कोल्हापूर म्हणजे फार समृद्ध, उसाचे मळे, जमीनदार आहेत तिकडे, असे कारखानदार आहेत, जमीनदार आहेत, दूध संघवाले आहेत, साखर सम्राट आहेत, असं सगळं चित्र दिसतंय. पण याच कोल्हापूरमध्ये शिरोळ आणि हातकणंगले 2 तालुके सोडले तर बाकीच्या तालुक्यांच्या मध्ये
90% शेतकरी 1 हेक्टरच्या आतला आहे, म्हणजे 2.5 एकराच्या आतला आहे. मगाशी कोणतरी एकाने सांगितलं की माझे 22 गुंठे शेती आहे म्हणून. मी अनेकांना विचारतो, जेव्हा जेव्हा विचारतो, राधानगरीला तालुक्याचा भेटो, करवीर तालुक्याचा भेटो, गगनबावडा, पन्हाळा, शाहूवाडी, चंदगड, आचरा, बिजरा, असं कुणाला विचारणं शेती विधी आहे का नाही, आहे म्हटल्यानंतर किती आहे म्हटल्यानंतर सांगतात 32 गुंठ आहे, 16 गुंठ आहे, 18 गुंठ आहे. गुंठ्यात शेती सांगतोय आपण. इतके लहान शेतकरी ज्या कोल्हापूर जिल्ह्यात आहेत, त्या कोल्हापूर जिल्ह्यानं एवढा विकास का केला? कारण आपल्याकडे शाहू महाराज होते. आपल्याकडे शाहू महाराजांच्या वाटेवर चालणारे लोक होते, नेतृत्व होतं, आणि त्या नेतृत्वाला पाठिंबा देणारे तुम्ही लोक होता. जेव्हा जेव्हा तुम्हाला काय मिळालं संघर्ष करून किती वर्ष, पण प्रत्येक जनतेच्या प्रश्नावर तुम्ही संघर्ष करायला उभा राहता की नाही? किती जणांच्यावर केसेस झाले, किती जणांनी हाल अपेक्षा सहन केल्या. कोल्हापूरच्या प्रत्येक जिव्हाळ्याच्या प्रश्नावर शिवसैनिक उठून लढतोच आहे. आज सुद्धा तो लढायला तयार झालेला आहे, आणि ज्यांनी शिवसेना घेऊन गेले ते त्यांना सत्ता मिळाली ते बोलायला तयार नाही. आज तुम्हाला सांगतो, ज्या आता शक्तीपीठ महामार्गाकडे येऊया. शक्तीपीठ महामार्ग म्हणजे वेगवेगळ्या शक्तीपीठांना जोडणारा महामार्ग म्हणून तुम्ही सांगता. आत्ता मला पंढरपूरला जायला काय अडचण आहे का? आत्ता मला तुळजापूरला जायला काय अडचण आहे का? आत्ता मला नरसिंहवाडीला जायला काय अडचण आहे का? किंवा तिकडल्या लोकांना अंबाबाईला यायला अडचण काय आहे का? काहीच अडचण नाही आहे. सगळीकडून रस्ते आहेत, बरोबर आहे. दुसरं, नागपूर ते रत्नागिरीचा जो महामार्ग आहे तो नागपूर ते कोल्हापूर पर्यंत आलेलाच आहे. आता राहिला प्रश्न, कोल्हापूर ते गोवा तुम्हाला जोडायचा आहे, तर कोल्हापूर ते गोवाचा रस्ता तेवढा करा, फार तर तुम्हाला हवा असेल तर कुठला तर एक रस्ता रुंद करा. पण दुसरी गोष्ट, गोव्याला जायला आपण भाग्यवान आहोत. कोल्हापूर जिल्ह्यामध्ये 7 घाट आहेत. 7 घाट आहेत. कोल्हापूर जिल्हा जिथं चंदगड पासून सुरुवात होतो, सह्याद्रीच्या आपण पायथ्याला आहोत. कोल्हापूर पलीकडे सांगलीतला शिरोळ तालुका, पलीकडे पाटण आणि जावळी बिवळी वगैरे धरला तर सातारा जिल्हा, पलीकडे पुणे जिल्हा, त्याच्यामध्ये नगर जिल्हा येतो, मध्ये अकोला तालुका येतो, त्याच्या पलीकडे नाशिक जिल्हा येतो आणि गुजरातची बॉर्डर येते. म्हणजे आपण या सह्याद्रीच्या पट्ट्यात असलेले हे जिल्हे आहेत. खाली कोण आहे? खाली पालघर जिल्हा आहे, ठाणे जिल्हा आहे, मुंबई जिल्हा आहे, रायगड जिल्हा आहे, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग आणि पलीकडे गोवा. तिकडे 7 जिल्हे आहेत, इकडे 6 जिल्हे आहेत. ह्याच्यामध्ये सह्याद्री आहे. हा सह्याद्रीच्या पायथ्याला आपण आहोत. इथून खाली कोकण पट्ट्यात जाण्यासाठी 16 घाट आहेत महाराष्ट्रामध्ये. विकसित असलेले, वाहतूक असलेले 16 घाट आहेत. त्या 16 घाटापैकी 7 घाट एका कोल्हापूर जिल्ह्यात आहेत. आंबा घाट, अनुस्कुरा घाट, गगनबावड्याचा घाट, भुईबावड्याचा घाट, तिथं 2 घाट आहेत. 2 घाट आहेत. तो सुद्धा भुईबावड्याचा घाट इथल्या लोकांनी भांडून मिळवला आहे, संघर्ष करून मिळवला आहे. जेव्हा बाळासाहेब देसाई गेले होते गगनबावडा घाटाचं भूमिपूजनाला, त्यावेळेला म्हणाले, साहेब इकडं तुम्ही केला, तिकडे कुठलं गावच नाही खाली. त्यावेळेला गावच नव्हतं, नांदगावला जातो, तिकडे कुठलंच गाव नाही, तिकडे केला. वैभववाडी सुद्धा ते नावाला आलं नव्हतं, आत्ता तालुका झालाय, काहीच नव्हतं. आणि आम्ही खारेपाटण आणि राजापूर आणि इकडल्या लोकांनी काय करायचं, तो पण घाट करून टाका म्हणले. असे भातुरगडे होते त्यावेळेचे. तोही घाट करून टाका. लोकांनी हरवून विचारलं, लोकांनी भांडून संघर्ष करून तो भुईबावड्याचा घाट मिळवला. हे 4 घाट झाले ह्या 2च तालुक्यामध्ये, शाहूवाडी आणि गगनबावडा. पण फोंड्या घाटात 5वा घाट आहे. फोंड्यानंतर आंबोली घाट आहे. आंबोलीनंतर पालघरजवळ दोडा मार्गात जाणारा तो घाट आहे, तो अजून डेव्हलप व्हायचा होतोय. तो येतोय. 7 घाट आहेत आपल्याला गोव्याला जायला. काय अडचण आहे आपल्याला गोव्याला जायला? बरं, खाली गेल्यानंतर मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग तुम्ही आता केलेलाच आहे. खाली उतरल्या तुम्हाला गोव्याला जाता येते. हा एक घाट झाला. शक्तीपीठांना जाण्यासाठी महामार्गाची आता गरज नाही. सोलापूरला तुम्ही गेलात, सोलापूरवरनं पुणे रस्ता महामार्ग केला. सोलापूरवरनं तुम्ही नागपूरपर्यंत हो रत्नागिरी महामार्ग आलाय. पुणे ते विजापूर महामार्ग झालाय. पुणे हैदराबाद महामार्ग झालाय. पुण्यावरनं औरंगाबादचा महामार्ग झालाय, संभाजीनगरचा. पुणे आणि धुळेचा राष्ट्रीय महामार्ग आत्ताच कंप्लीट झालाय. सोलापूरवरनं जाणारे 6 महामार्ग आहेत, जिकडे तिकडे जाता येतं. आता तुम्हाला गंमत सांगतो की पुण्यावरून जायला अडचण आहे म्हणून कोल्हापूरचे अनेक लोक, माझे अनेक मित्र सोलापूरला जातात.
सोलापूर, तुळजापूर, उस्मानाबाद, बीडवरनं औरंगाबादला जातात, जालन्याला जातात आणि इतकं पटणं जातं 8 तासात जातं इकडून जायला महाराजांना. इतका मोठा चांगला महामार्ग तयार झालाय. मग नागपूर ते आमच्याकडे यायला, कोल्हापूरला यायला आणि कोल्हापूर गोव्याला जायला तुम्ही महामार्ग आता केलेलाच आहे, तो अजून पूर्ण व्हायचा आहे. तो पूर्ण होऊ दे, एक अर्धा वर्ष तुम्ही बघा, अनुभव घेऊन. तो महामार्ग जर कमी पडला तर करा ना आणखीन एक पर्याय महामार्ग. तुम्ही जो महामार्ग आता करताय तो वर्ध्यापासून सुरुवात होतो. वर्ध्यापासून इथंपर्यंत येणं 800 किलोमीटर आहे आणि तो 856 किलोमीटर एकूण महामार्ग आहे. तो महामार्ग आणि गोवा ते रत्नागिरी महामार्ग पॅरलेल आहे, समांतर आहे. दोन्ही मधलं सरासरी अंतर फक्त 50 किलोमीटरचं आहे. एकाच भागात जायला 2 मार्ग तुम्ही तयार करताय. काय गरज आहे? नागपूर ते कोल्हापूर आणि नागपूर ते आता हा शक्तीपीठ महामार्ग कोल्हापूर समांतर येत आहे. समांतर आणता तुम्ही. बरं, दुसरं त्याचं अर्थकारण काय आहे? 27,000 एकर शेती जाणार आहे. 27,000 एकर. दुसरं 134 कोटी रुपये तुम्ही किलोमीटरला खर्च करणार आहे. तिसरी गोष्ट, हे पैसे सगळे आमच्या अंगावर तुम्ही कर्ज लादणार आहात. त्याची परतफेड व्याजासह त्याच्या रस्त्याच्या मेंटेनन्सला येणारा तो सुद्धा खर्च घालणार तुम्ही. मगाशी कुणी तर उल्लेख केला की जो रस्त्याचा खर्च कमी व्हायला पाहिजे, भांडवल जसं जसं वसूल होईल, जसं जसं पैसे वसूल होतील ते कमी व्हायला पाहिजे, ते वाढत राहतात. पुढचे 25-30 वर्ष आपल्या लोकांनी हे सगळे 1,15,000 कोटी रुपये आपल्या डोक्यावर कर्ज आहे. हे जे काही 12 जिल्हे आहेत त्या 12 जिल्ह्यांच्यावर हे कर्ज लादलं जाणार आहे. आपण सर्वांनी फेडायचं आहे. आज तुम्ही कोल्हापुरातनं बाहेर पडलात, हा जर समजा शक्तीपीठ झाला किंवा आता नागपूर महामार्ग झाला, गोवा बेळगावचा आहे, पुण्याला जाणार आहे, रत्नागिरीला जाणार आहे, कुठल्याही महामार्गाला तुम्ही पाऊल टाकलं, गाडी घातली की तुम्हाला पैसे वसूल सुरूच होते, पैसे द्यायलाच लागतात. मग एकीकडे आम्ही टॅक्स देतो, दुसरीकडे तुम्ही ह्या पद्धतीने तुम्ही आमच्याकडनं पैसे वसूल करता. ज्या रस्त्याची गरज नाही तो रस्ता आमच्यावर आणखीन लादता. बरं, दुसरी गोष्ट, शक्तीपीठ महामार्गाला विरोध करणे म्हणजे विकासाला विरोध करता असं जे एक अरोळी ठोकतात. मला सांगा की मुंबई ते गोवा हे पुणे हा जो 4 पदरी झाला, 6 पदरी झाला, 8 पदरी आता करायला लागला, विरोध केला कोणी? रत्नागिरी ते नागपूर रस्ता तुम्ही करायला कोल्हापूर जिल्ह्यातूनच केलाय. इथं हेरल्यापासून हेरल्याच्या मागून असं तो शिया फाट्याला येतो, शिया फाट्यावरनं पुढं पन्हाळ्याकडे जातो, पन्हाळ्यावरनं शावडीत जातो. शावडीत एकाने तरी विरोध केला? विकास आम्हाला नको आहे, आम्हाला गोव्याला मारा नको होता, हे रत्नागिरीला पाहिजे होता ना, आम्ही मान्य केलं ना. सांगली कोल्हापूर रस्ता व्हायला पाहिजे म्हणून आम्ही कित्येक वेळा लिहिलंय. सांगली कोल्हापूर रस्ता तुम्ही अजूनही करत नाही. हेरल्यामध्ये माझ्या भाचीची जमीन गेली, त्या भाचीला सांगितलं की हे एवढे पैसे मिळणार आहेत, असे मिळणार आहेत, तुम्ही घेऊन टाका, देऊन टाका. दिले तिला पैसे मिळाले, शेती गेली थोडी त्यांची, पण रस्ता आवश्यक होता, आम्ही त्याला मान्य केलं ना. म्हणजे त्या रस्त्याला विरोध केला नाही? विरोध केला. सोलापूरवरनं पुण्याला रस्ता झाला, कोणी विरोध केला? ह्याकडे कोणी केलेलं नाही. सोलापूर धुळे रस्ता झाला, कोणी विरोध केला? केला नाही. नागपूर ते मुंबई समृद्धी महामार्ग झाला, कोणी विरोध केला? विरोध केला नाही महाराष्ट्राने. मिरज ते पुणे आणि पुणे ते आता कोल्हापूर व्हायचा आहे, अजून तो राहिला आहे. आणि पुणे ते मिरज ते बेळगाव हा रेल्वेचा जो मार्ग आहे तो दुपदरीकरण झाला. तो दुपदरीकरण होताना परत रस्ता जमीन घेतली गेली आणि जमीन वाढवली गेली बऱ्याच ठिकाणी. त्याला कोणी विरोध केला? कारण कोल्हापूर मिरज हे आपल्या इकडे मोठं जंक्शन आहे. मिरज ते पुणे या मार्गाला डबल लाईन रेल्वे पाहिजे होती, दिलं ना. बरं, खाली कोकणामध्ये मुंबई ते गोवा महामार्ग जो झाला त्याला कोणी विरोध केला? कोणी नाही विरोध केला. रेल्वे त्याच्या अगोदर झाली, त्याला कोणी विरोध केला? नाही केला कोणी. कुठल्या रस्त्याला महाराष्ट्रात विरोध झाला? फक्त शक्तीपीठ महामार्गाला होतोय, कारण तो शक्तीपीठ महामार्ग गरजेचा आहे. शिवाय तुम्ही नुकताच अजूनही तो पूर्णपणे केलेला नाही. नागपूर ते रत्नागिरी जो कोल्हापूरपर्यंत येतो त्यातले बहुतेक सर्व जिल्हे कव्हर होतात. कुठलाच जिल्हा राहत नाही, फक्त सिंधुदुर्गचा कोपरा राहतो फक्त. त्या रस्त्याला आम्ही मान्यता दिली. या रस्त्याला कुठे विरोध केला? कुठल्याच महाराष्ट्रातल्या रस्त्याला विरोध झालेला नाही आहे. फक्त ह्या रस्त्याला का विरोध करतात हे तरी समजून घ्यायला पाहिजे. आणि समजून घेणं ते मॉडेल तर आहे ते आहेच. मी लुटायचंच मॉडेल आहे, लुटण्यासाठीच आहे ते. म्हणजे गरज असताना लोकांच्यावर
रस्ते लादायचे, प्रकल्प लादायचे, फ्लायओव्हर लादायचे. प्रश्न गंभीर झाल्यानंतर मग विषय काढतात. आता पुण्यात सुद्धा फ्लायओव्हर बांधताना कधी बांधतात माहिती आहे का? एखाद्या चौकामध्ये वाहतूक अडचण आली, वाहतूक किती आहे, काय आहे, तिथली वाहतूक कसं करावी याचा विचार नाही करत. तिथं अडचण झाली, बांधा फ्लायओव्हर, द्या कॉन्ट्रॅक्टरला काम. कॉन्ट्रॅक्टरला काम देताना 20, 30, 40% काय खाईल ते खावाच पुन्हा. आता या रस्त्याचा हिशोब तुम्ही करा, 1.5 लाख कोटी रुपये खर्च होतील, 20% काढा काय होतील ते, 20 काय 30 काय 40%. याच्यासाठीच आहे, कारण त्यांनाही द्यायचं नाही, बांधणाऱ्यालाही द्यायचं नाही, शेतकऱ्याला निदान मिळून तर जाईल. आपण इथं केंद्रबिंदू शेतकरी मानतोय, पण माझं म्हणणं आहे की केंद्रबिंदू शेतकरी नाहीच आहे. शेतकऱ्याची जमीन जाणार हे बरोबर आहे. कोल्हापूर जिल्ह्यातला शेतकरी बेघर होणार आहे, भूमिहीन होणार आहे, ही गोष्ट आहेच. पण माझं म्हणणं आहे शेतकऱ्यापेक्षा मध्यमवर्गीय जे लोक आहेत, आमच्यासारखे लोक आहेत ज्याची शेती जात नाही, त्यांना तर सर्वाधिक जास्त आहे. कारण तुलाच उद्या 5 रुपये 7 रुपये किलोमीटरला पैसे रोज द्यायचे. मला सांगली न्यायचं तर रोज मला जाता येता 200 रुपये द्यावं लागणार आहे, रोज द्यावं लागणार आहे. म्हणजे ह्या प्रकारचं लुटीचं धोरण जे काय ज्या पद्धतीनं सुरू आहे त्याला आपण विरोध केला पाहिजे म्हणून माझं म्हणणं आहे. आणि शक्तीपीठ महामार्ग ज्यांनी सांगितलं, कुठलं समर्थनाचं एक कारण सांगा मला. मला तुळजापूरला जायला अडचण नाही, मला पंढरपूरला जायला अडचण नाही, नरसिंहवाडीला जायला अडचण नाही, मला नांदेडच्या गुरुद्वाराला जायला अडचण नाही, मला नागनाथ औंढी नागनाथ जो तिथं जे हे आहे तिथं जायला अडचण नाही, मला अडचण कुठंच नाही. बरं, दुसरी गोष्ट, आपला दक्षिण महाराष्ट्र आणि विदर्भ नागपूर असा कॉरिडॉरच नाही आपला. मला सांगा, कोल्हापुरातनं कुठले माल ट्रक नागपूरकडे जातात? आपला कॉरिडॉर असा आहे आडवा. आपला इथून माल जातो तो पुणे, मुंबई, नागपूर, नाशिक, ते अगदी अहमदाबादपर्यंत, ते सौराष्ट्रापर्यंत जातो माल. आणि तिकडे येणारे सगळे ट्रक आपले केरळपर्यंत जातात, ते चेन्नईपर्यंत जातात, ते बेंगलोरपर्यंत जातात. आपला सगळा माल वाहतुकीचा कॉरिडॉर असा आहे. कोल्हापुरातल्या ट्रक ड्रायव्हरांशी तुम्ही बोलून बघा, तो अहमदाबादवरून निघतो किंवा कांडला बंदरातनं सिमेंट घेऊन निघतो, तो कोल्हापुरात येतो, सिमेंट उतरतो, इथं साखर भरतो, याला जातो, केरळला जातो. सांगली, कोल्हापूर, सातारा जिल्ह्यातनं जातं काय बाहेर? फक्त साखर जाते. आणि येतं काय? सिमेंट, बाळू, सिमेंट, स्टील आणि तुमचं खतं. हिच्यापेक्षा काय येतं? नागपूरकडे आपलं काहीच जात नाही. नागपूरकडे जी काही साखर जात असेल तेवढी साखर ती सगळी रेल्वेने जाते आपल्या कोल्हापुरातली. अगदी पश्चिम बंगाल सुद्धा आपल्याकडनं साखर घेतो, मध्य प्रदेश आपल्याकडनं साखर घेतो, छत्तीसगड आपल्याकडनं साखर घेतो, झारखंड आपल्याकडनं साखर जाते, ओरिसा साखर उत्पादन. ह्या सगळ्या ज्या राज्यांचा मी उल्लेख केला, या राज्यामध्ये साखरेचं उत्पादन होत नाही. सगळी साखर कोल्हापूर, सांगली, साताऱ्याकडनं जाते. कारण महाराष्ट्रामध्ये 35% साखर उत्पादन होतं, त्यातलं 20% ह्या 3 जिल्ह्यात उत्पादन आहे. एवढं सगळं आम्ही कष्टानं उभं केलेलं. आणि त्याच्या पुढे सांगली, सातारा, कोल्हापूरचा आणखीन एक मोठा प्रश्न आहे, तो ॲडिशनल आहे, तो इतर जिल्ह्यांचा नाही, तो ॲडिशनल आपल्या जिल्ह्यातला आहे. आपण हे 3ही जिल्हे कृष्णा खोऱ्यात येतो. आपण सगळे पंचगंगा नदीवर जरी असलो तर पंचगंगा नदी ही कृष्णा खोऱ्यातली नदी आहे. हे सगळं दक्षिण महाराष्ट्रात कृष्णा खोऱ्यात आहे. या कृष्णा खोऱ्यामध्ये ज्या काही सांगली, सातारा, कोल्हापूरमध्ये 24 नद्या आहेत आपल्या, त्या 24 नद्यावर बहुतेक ठिकाणी सर्व धरण झालेले आहेत. ही बहुतेक सगळे सह्याद्रीपासून सरासरी 60-70 किलोमीटरवरती आपण आहोत. या 60-70 किलोमीटरमध्ये जात असताना जेव्हा तो आता रस्ता आता बदललेल्या रेखांकनानुसार खटाव तालुक्यातून तो पलूस तालुक्यात, खानापूर तालुक्यात आणि पलूस तालुक्यात येईल. पलूस तालुक्यात आल्यानंतर पहिलाच त्यांना कृष्णा नदीची गाठ पडते. कृष्णा नदी झाल्यानंतर पुढे वारणा नदी येते. वारणा आता बदलल्यानंतर कोल्हापूरकडनं तर आणखीन भयानक झालंय. मुसरीपाणी ताकद लावून त्यांच्याकडनं काढून घेतलं, राजू शेट्टीने काढून घेतलं, पण आणखीन गंभीर झालेलं आहे प्रकरण हे शक्तीपीठ महामार्गाचं कोल्हापूर जिल्ह्यासाठी. या कोल्हापूरच्या पश्चिमेकडनं नुसतं तुम्ही नजरेसमोर आणा सगळा भाग, शाहूवाडी, गगनबावडा, राधानगरी, करवीर, खाली राधानगर, बुदरगड, आजरा आणि चंदगड, या सगळ्या याच्यामध्ये 10-12 नद्या आहेत. या सगळ्या नद्या उगम पावतात सह्याद्री पर्वतामध्ये. त्या सगळ्या पूर्वेला येतात. कुंभी असेल, कासारी असेल, तुमचे बेदंगा असेल, दुधगंगा असेल, टाकारे आपले भोगावती असेल, तुळशी असेल, धामणी असेल, या सर्व नद्या येतात. ह्या सर्व नद्यांना हे वाढवलं जाणार आहे हा रस्ता.
आणि रस्ता जात असताना तो रस्ता काही जमिनीबरोबर करत जात नाही. नॅशनल हायवे करताना तो 15 ते 20 फूट त्याला भर घातली जाते. आणि हा इथून जेव्हा नॅशनल हायवे क्रॉस करेल आणि पारगावला जाईल त्यावेळेला त्या दोन नद्या पार करूनच आलेला असणार आहे, तो कृष्णा आणि वारणा. त्यानंतर कुंभी, कासारी ह्या सर्व नद्या लागतील आणि पुढे जाऊन दरगंगा, वेदगंगा ह्या सर्व नद्या लागतील. या सर्व नद्यांच्या वरनं तो जाणार आहे, भर घालत जाणार आहे. गेली 15-20 वर्ष जो काही हवामान बदल झालाय, पावसाचं प्रमाण वाढलेलं आहे. मध्ये पाऊस कमी काळामध्ये अधिक पाऊस पडतो. अनेक ठिकाणी आपण अतिक्रमण करून अद्याप भर घातलेली आहे. नद्यांची वाळू आपण संपवल्यामुळं गाळ वाढलेला आहे, नद्यांची पातळी कमी झाली आहे, नद्यांची रुंदी कमी झाली आहे. विविध कारणामुळं आपल्याकडे कृष्णा खोऱ्यातली सगळ्या 24 नद्यांचा हा जो प्रदेश आहे हा सगळा पूर प्रवण क्षेत्र झालेला आहे. दरवर्षी पूर येईल का याची धास्ती प्रत्येकाला निर्माण झालेली आहे. मागे मला आठवत आहे, आमचे वडील सांगायचे 1953 आमचं गाव इथं निपाणीजवळ आहे, माझं गाव. दुधगंगा आणि वेदगंगा नदींचा संगम माझ्या गावाला होतो. त्या गावामध्ये 1953 मध्ये पूर आलता. त्यानंतर 1981 आलता. म्हणजे एखाद्याच्या जन्मामध्ये एखाद्या वेळेलाच पूर येतो आणि तो आयुष्यभर सांगत बसतो की असा त्या वर्षी पूर आलता म्हणून. अशी परिस्थिती त्या काळात होती. आता दरवर्षी आपल्याला पुराचा धोका आपल्या समोर आहे. दरवर्षी जुलै सुरू झाला की कधी पूर येईल आणि कधी आपल्या घरात पाणी येईल, कधी शेतात पाणी येईल. गेल्या वर्षी जेव्हा उद्धव ठाकरे जेव्हा मुख्यमंत्री होते त्यावेळेला त्यांनी फार कडक भूमिका घेतली होती. दुर्दैवाने त्यांच्या कोविडचा कालखंड आला त्यामुळे त्यांना काही करता आलं नाही. कारण त्या विषयावर मी एकदा त्यांच्याशी एका पत्रकार परिषदेच्या वेळेला मी बोललो होतो. त्यावेळेला ते म्हणाले होते की ज्या 2005 आणि 2019च्या पुराच्या वेळेला जे काही तुम्ही समित्या नेमल्या त्याचे आलेले अहवाल कशाला धूळ खात ठेवलेले आहेत का, असं त्यांचे उत्तर होते. आणि खरंच तसं झालेलं आहे की ते जे काही आपल्याकडे अहवाल तयार केले ते धूळखात पडलेत. एकही पाऊल आपण या पुरावर नियंत्रण करण्यासाठी किंवा पुराची तीव्रता कमी करण्यासाठी एकही पाऊल आपण उचललेलं नाही. हे राज्यकर्ते एकदम नालायक आहेत. हे सर्व आपल्याला वाऱ्यावर सोडून देतात. आणि तुम्हाला सांगतो, हे जर झालं तर पुराची आत्ता असलेली तीव्रता दुप्पट होईल. हा सगळा प्रदेश कोल्हापूर जिल्हा तुम्ही आणखी डोळ्यासमोर घेऊन बघा. एक शिरोळ तालुका सोडला तर बाकीचे तालुके हातकणंगले, करवीर, शाहूवाडी, पन्हाळा, गगनबावडा, राधानगरी, कागल, भुदरगड आणि चंदगड, गडिंग, आजरा असा आडवा तालुका आहे. सरासरी रुंदी आपली 50 ते 70 किलोमीटर आहे फक्त. गगनबावडा इथं फक्त 50 किलोमीटर आहे. गगनबावडा शेवटचं टोक आहे. हे 60 किलोमीटर आहे. आंबा घाट आपला 60-65 किलोमीटर. राधानगर इथं 44 किलोमीटर आहे. सगळं तुम्ही बघितलं, तिथून इथं बघितलं तर कर्नाटक लगेच लागतो कागलच्या पलीकडे. असा आडवा तालुका आहे. त्या आडव्या तालुक्यात फक्त सरासरी 50 ते 70 किलोमीटरच्या पट्ट्यामध्ये एक नॅशनल हायवे जात असताना दुसरा नॅशनल हायवे कशासाठी पाहिजे? जो नॅशनल हायवे जाणार आहे तो पोट फाडून जाणार आहे. आपलं पोट फाडून जाणार आहे. कारण ह्या नद्या म्हणजे आपले पोट आहे. या नद्या म्हणजे आपलं जीवन आहे. या नद्या म्हणजे समृद्धी आहे. या नद्या आहेत, सह्याद्री आहे, म्हणून आपला जिल्हा समृद्ध आहे. राधानगरी धरण कशामुळे झालं? बघता 7 ते 8 दिवसात राधानगरी धरण भरतं. राधानगरीची साईट शोधणाऱ्या शाहू महाराजांना खरंच वंदन केलं पाहिजे. त्या दाजीपूरच्या जंगलामध्ये होणारा पाऊस आणि राधानगरीत येणारं पाणी तुम्ही बघा, 8 ते 10 दिवसात धरण भरतं. इतका प्रचंड पाऊस त्या दाजीपूरच्या जंगलामध्ये पडतो. हे सगळं उद्ध्वस्त करायचं आपल्याला. आणि त्या महामार्गावर तुम्हाला हॉटेल काढायचे, त्या महामार्गावर तुम्हाला बिअरबार काढायचे, त्या महामार्गावर ही सगळी कुठली मुळशी पॅटर्न सारखी संस्कृती आणायची आहे. कारण जिथं इथं महामार्ग झाले तिथं काय झालं तुम्ही बघा सगळीकडे. प्रत्येक ठिकाणी हे झालेलं आहे. म्हणून मला असं वाटतं की आपली समृद्धी, आपलं जीवन, आपली भारतीय संस्कृती या सगळ्याला सुरंग लावणारा हा महामार्ग आहे. आणि इतर कुठल्या महामार्गाला किंवा इतर प्रोजेक्टला आपण विरोध केला नाही. आता कोल्हापूर ते कोकण रेल्वे जोडा म्हणताना तेव्हा तुम्ही जमिनी घेणारच आहात. कोणी विरोध केलाय कोल्हापूर कोकणला जोडासाठी? उलट आपली मागणी आहे. कोल्हापूर अन्याय आहे, कारण कोल्हापूरला रेल्वेचा डेड एंड आहे. कोल्हापूरनं पुढे जाताच येत नाही. जर ते कोल्हापूरहून कोकणला महामार्ग रेल्वे जोडली तर आपण थेट कन्याकुमारीपर्यंत जाऊ शकतो. म्हणजे आपण गोवा राज्यात जाऊ शकतो, आपण कर्नाटकात जाऊ शकतो, आपण केरळमध्ये जाऊ शकतो आणि
कन्याकुमारी तामिळनाडूत आहे तिथपर्यंत जाऊ शकतो. ह्या 4 राज्यांना जोडणारा रेल्वे तयार होईल आणि हा डेड एंड संपेल. पण ती किती वर्ष मागणी करतात ते करत नाही तुम्ही. म्हणून माझं म्हणणं आहे या शक्तीपीठ महामार्गाला पूर्ण ताकदीनिशी आपण विरोध करायला पाहिजे. नुसता करून दामणार नाही, नुसता ठराव करून दामणार नाही. आपल्या कोल्हापूर जिल्ह्यातले मगाशी कोणीतरी उल्लेख केला की खासदार सोडले तर सर्व युतीकडले आहेत. दोन्ही खासदार युतीकडले आहेत, दहीच्या दही आमदार युतीकडले आहेत. एक बंटी पाटील आणि शाहू महाराज सोडले तर सगळे आहेत. त्या सगळ्यांना तुम्ही आव्हान करा की तुमची भूमिका जाहीर करा. शक्तीपीठ बद्दल तुमचं काय मत आहे एवढंच जाहीर करा कोल्हापूरच्या लोकांसाठी. तुम्ही त्याच्या बाजूला आहात की विरोधात आहात करा जाहीर, बघूया तुमची हिंमत आहे का. आणि मला वाटतं की कोल्हापूरचा माणूस एकदा पेटला. टोलच्या वेळा काय झालं बघितलं. देशात असं झालं नाही कुठे, देशात कुठं झालं नाही टोल बंद व्हायचा. आणि ते खरंच होतं की तुम्ही सर्व शहरामध्ये रस्ते करताना शासनाचा पैसा घालता आणि कोल्हापुरात तुम्ही खाजगीकरणात रस्ते करता का. कोल्हापूर टॅक्स देत नाही देशाला. कोल्हापूर साखर उद्योगातनं 4,000 कोटी टॅक्स देतो दरवर्षी. कोल्हापूर दुधातनं टॅक्स देतो. कोल्हापूर इन्कम टॅक्स मधनं पैसे देतो. कोल्हापूर चांगलं उत्पन्न देणारा जिल्हा आहे. महाराष्ट्रातले निम्म्याहून अधिक जिल्हे आहेत की ज्यांचं उत्पन्न आपण जे काही टॅक्सच्या रूपानं केंद्र आणि राज्य सरकारला देतो त्याच्यापेक्षा महाराष्ट्रातले निम्मे जिल्हे आहेत की ज्यांची आपल्या इतकी टॅक्स देण्याची पात्रता सुद्धा नाही आहे. काय परभणीतनं जाते, काय हिंगोलीतनं जाते, काय मराठवाड्यातल्या प्रत्येक जिल्ह्यातनं जातं. हे एकमेव शहर आहे, हे एकमेव जिल्हा आहे की इतक्या मोठ्या प्रमाणात केंद्र शासनाला आपण टॅक्स सुद्धा देतो. आपल्याकडे फाउंड्रीचा उद्योग आहे, आपल्याकडे इंडस्ट्रीचा उद्योग आहे. आणि अशा सगळ्या समृद्ध जिल्ह्यांना ज्यांनी कष्टाने मिळवलेलं आहे, लोकांनी संघर्ष करून मिळवलेला आहे. तिथलं प्रत्येक धरण ह्या लोकांनी संघर्ष करून मिळवलं आहे. राधानगरीचं धरण काय सहजासहजी झालेलं नाही आहे. खालचं काळमवाडीचं धरण सहजासहजी झालेलं नाही. तुमच्याकडे सुनील शिंदे साहेब, तुमच्याकडे गडिंग्लज, आंध्रा, चंदगडमधली जी छोटी छोटी धरणं झाली ती सहजासहजी झालेली नाही आहेत. ती संघर्षानं झालेली आहे, विस्थापितांनी त्याग केले त्यामुळे झालेली आहे. आणि म्हणून मला असं वाटतं की हे त्यागाने मिळवलेलं, हे कष्टाने मिळवलेलं हे सगळं समृद्ध जे आहे कोल्हापूर जिल्ह्याचं, कोल्हापूर जिल्ह्याचा जीव ज्याच्यात आहे, ज्याच्यात ताकद आहे, ते सगळं हृदय आपलं नष्ट करायला जाणारा हा शक्तीपीठ महामार्ग आहे. शक्तीपीठावर आमची श्रद्धा आहे. आम्ही अंबाबाईला जातोच आहोत, आम्ही उत्सव साजराच करतोच आहोत. कोल्हापुरात शाहू महाराजांचे चैत्राच्या ज्योतिबाच्या यात्रेनंतर दुसऱ्या दिवशी कुणाची यात्रा निघते, कुणाचा रथ निघतो, कुणाची मिरवणूक निघते अंबाबाईला, अंबाबाईच्या इथून शिवाजी महाराजांचं निघते. असा कोल्हापूर आहे. आणि अशा कोल्हापूरला तुम्ही अशा पद्धतीनं वाढवणार आहात. म्हणून मला असं वाटतं की आपण अधिक पेशानं ह्याच्यावर पेटलं पाहिजे. प्रत्येकाला प्रश्न विचारला पाहिजे की या संदर्भाची तुमची भूमिका काय सांगा. कारण अर्थकारणाच्या पातळीवर हा शक्तीपीठ महामार्गाचं समर्थन होऊ शकत नाही. वाहतुकीची गैरसोय आहे म्हणून समर्थन होऊ शकत नाही. बरं, ह्याच्यामधनं होणारं नुकसान तुम्ही भरून काढू शकत नाही. 27,000 एकर जमीन तुम्ही घेणार आहात, त्याच्यात तुमचं होत नाही. आणि कोल्हापूर, सांगली आणि सातारा जिल्ह्यात तर आणखीन कठीण काळ आहे ज्याचा महापौराचा मी उल्लेख केला. आणि इकडे छोटे शेतकरी आहेत त्यांचं तुम्ही वाटोळ करणार आहे. म्हणून मला वाटतं की शक्तीपीठ महामार्गासंदर्भाची भूमिका अधिक समजून घ्या. हा संघर्ष अधिक तीव्र करावा लागेल. कारण केंद्रात जे बसलेलं सरकार आहे त्या सरकारला विरोध आवडत नाही. तुम्ही एखाद्या विरोधात पोस्ट जरी केली तर तुमच्यावर केस दाखल करतात. यांनी मात्र कुणालाही काही म्हटलं तर चालतं, यांनी कुणालाही काही आरोप केले तर चालतंय. त्या ममता दिदीला काही म्हटलं तर चालतं, यांच्यावर आरोप केलेलं चालत नाही यांना. त्यामुळे ह्या सरकार विरोध त्यांना आवडत नाही. कारण यांच्या मानसिकतेतच डिक्टेटरशिप, ज्याला हुकुमशाही वृत्ती म्हणतो ती हुकुमशाही वृत्ती आहे. आणि त्या वृत्तीच्या जोरावर हा रस्ता आम्ही करणारच कोण नाही म्हणते बघतो. मागच्या वेळेला निवडणुका होत्या, लोकसभेला निवडणुकीला दणकून मार बसला म्हणून विधानसभेला त्यांनी निर्णय बदलला आणि दाखवलं तुम्हाला. आणि तुम्ही बी लोकही भाळले आणि त्याचे परिणाम आता भोगा, अशी परिस्थिती आली. त्यामुळे मला असं वाटतं की संघर्षाला तयार व्हा. एवढंच सांगण्यासाठी मी आलो होतो. माझी भूमिका पूर्वीपासून आहे. मी लोकमतला संपादक असताना देखील 3-4 वेळा मी पहिल्यांदा 2000 वर्षापूर्वी मी पहिल्यांदा आर्टिकल लिहिलं होतं की हा शक्तीपीठ महामार्ग उद्ध्वस्त करणार आहे. त्याची गरज नाही. इतक्या मोठ्या प्रमाणात आपण जवळपास 30 ते 35 लाख कोटी रुपये याच्या
एवढं कर्ज आपल्या पुढच्या 30 वर्षात आपल्या डोक्यावर बसणार आहे. शासन बरं, तुम्हाला माझं आव्हान आहे की शासनाने तोड न घेता करून दाखवा हा रस्ता, एका दिवसात रद्द करतील. त्यामुळं माझं असं म्हणणं आहे की तोड न घेता करून दाखवा, शासनाने घरावर पैसा चुजरीत आणि करावं बघूया. ते शक्य होणार नाही. आणि म्हणून मला वाटतं की हे जे काही सूत्र त्यांना सापडलंय, बीओटी तत्वावरचं सूत्र, ते सूत्र विकास करण्यासाठी वापरत नाहीत. आता ते स्वतः कमिशन खाण्यासाठी वापरतात. म्हणून याला विरोध केला पाहिजे. धन्यवाद. अशाच नवनवीन अपडेट्ससाठी डिजिटल कोल्हापूर चॅनेलला सबस्क्राईब करायला विसरू नका.